शकता, फक्त बॉल टाकताना आपण आवाज करू नका ही विनंती आहे, कारण का एज वगैरे लागली तर मग आवाज अंपायर पर्यंत पोहोचला पाहिजे, त्यामुळे विनंती असेल बॉल हाताळताना आपण आवाज करू नका. बाकी खूप सारी स्पर्धा आपण एन्जॉय करा, स्पर्धा ही आपल्यासाठीच आहे. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल. एकदम पाहतो बॅट चेंज घेतली, बॉल पाठीमागच्या दिशेने मार्ग सोडताना बॉल मिळत आहेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नशिबाच्या मिळतील 4 धावा. येतोय दमदार चौकार. एकदम महत्व बॅटिंग साठी पुन्हा एकदा नव्याने सज्ज झाले एव्हीएस वॉरियर्स भांदरी आपल्याला संघ पाहायला मिळत आहेत. आघाडीची जोडी पुन्हा एकदा सज्ज झाले. हलक्या त्यांना एकदम महत्व ग्लान्स करण्याचा प्रयत्न राहिलाय. 30 सर्कलमध्ये बॉल अडवला जातोय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्यानंतर टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 6 आकड्यावरती. एका साईडला सुजल पवार आपण पाहतोय, एका साईडला आपण पाहतोय ते म्हणजे सुमित आवद आपल्याला पाहायला मिळत आहेत. बाउंड ट्रॅक मध्ये आपण पाहतोय गणेश टेंबे मैदानाच्या आतमध्ये. टप्पा पडलाय आणि त्याच वेळेला विकेट किपरच्या हातामध्ये बुबू वाजतात आणि वाजले पाहिजे. स्पर्धे का आपण पाहतोय ही स्पर्धा प्रेक्षकांसाठीच आहे आणि एन्जॉय करतात खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. आणि एमजे वॉरियर्स आणि अरुणा आईस्क्रीम पार्लर म्हटलं की मग दत्तनगरचा सगळा गावच येतो. खूप समर्थक आहेत सहयोग टेंबे यांच्या पाठीशी. खूप मित्र परिवार आपण पाहतो त्यांचा आणि आज मात्र आवर्जून उपस्थित राहिले. पुढचा बॉल पुढे आल्यात, बॉलला देखील पुढे पाठवलंय. एकदम पाहतोय मिड ऑफ आणि त्याच वेळेला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे धाव मिळतील 4. येतोय दमदार चौकार. मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतोय 10 धावा या धाबावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल इथून पुढे असेल. लास्ट बॉल आपण पाहतोय गणेश टेंबे मैदानाच्या आतमध्ये आपला बाउंड ट्रॅक वरती. समोर सुजल पवार आहे, त्यांच्या बॅट मधून एक चौकार आलाय. त्याच वेळेला एकदम सुमित अवधच्या बॅट मधून एक चौकार. यस डीजे बाळाचे ऑपरेटर साहिल कोलिसे यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल आसमान दाखवलाय, बॉलला बिरकावून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. डीजे बाला स्टँड मध्ये षटकार. टीमची धावसंख्या वाढवली 16 आकड्यावरती. इथून पुढे आपल्याला स्क्रीन वरती आपण पाहतोय मिस्टर हर्षल मुंडे यांचा ब्लॉग आपल्याला सुरू होताना पाहायला मिळतोय. कालचा ब्लॉग आपण पाहतोय स्क्रीन वरती पाहू शकता. युट्यूब वरती आपल्याला ऑडिओ सुद्धा पाहायला मिळेल. सध्या आपल्याला ऑडिओ इथे पाहायला मिळत नाही. युट्यूब वरती आपण पाहतोय येस जीचे बाळा अगदी आपण पाहतोय. खूप फनी रिॲक्शन आणि त्याच वेळेला खूप स्पर्धा आणि त्याचबरोबर निलेश उभारे यांची कन्या आपण पाहतोय. कालचा सुपरस्टार शंतनू माडिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप सारी मजा मस्ती धमाल आपण पाहतोय. सगळे खेळाडूंची एकदम पाहतोय तिथपर्यंत जाणं, ब्लॉक करणं, कॉमेंट्री करणं, प्रवास करणं. यस आमचे ऑपरेटर ते सुद्धा दाखवले जात आहेत. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. टप्पा पडलाय, त्यानंतर एकदम पाहतोय विकेट किपरच्या हातामध्ये बॉल मार्गस्थ झालाय. या षटकाच्या नंतर आपण पुन्हा एकदा ब्लॉक कंटिन्यू करणार आहोत. 16-0 आपण पाहतोय सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय रोहित गमरे. खूप वर्षापासून आपण पाहतोय टेनिस बॉल क्रिकेट खेळतोय. 2025 मध्ये सुद्धा आपण पाहतोय 30 धारदाच्या गोलंदाज दिलाय. तो बाउंड ट्रॅक वरती पुन्हा एकदा दाखल झालाय. षटकातील पुढचा बॉल बात है घुटना देख और ये मेरा ब्रांडेड सिक्सर देख. एमपीएल ब्रांडेड षटकार.
थँक्यू. टीमची धावसंख्या बघत 22 आकड्यावरती सुमित दावदने इम्प्रेस केलंय संपूर्ण मानगावकरांना. त्यावेळेला पण पाहतोय काहीतरी वेगळेपणा आपला मिळतोय. टप्पा पडला डॉट बॉलला सुद्धा आपण पाहतोय आवाज येतोय तो म्हणजे एमचे बॉर्डर्स आणि अरुणा स्क्रिप्ट मारले या टीमच्या वतीनं. 22-0 सध्याची परिस्थिती. षटकातील पुढचा बॉल. हो एकदम पाहतोय काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. सेफ हँड म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो संच्या मागे टीमचा कॅप्टन मार्क्स गतीब याच्या माध्यमातून घडले चूक. एजचा आवाज अगदी पर्यंत आला होता. सगळे नाराज आहेत. कॅच फार इम्पॉर्टंट होती. सुमित दावद ज्या पद्धतीने बॅटिंग करतात त्याला थांबवणं कुठेतरी गरजेचं होतं परंतु कॅच ड्रॉप झाली आहे. टीमची धावसंख्या 23-0 सध्याची परिस्थिती. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. हो या पाहतोय पुन्हा एकदा डॉट बॉल. यावेळेला पायांचा वापर नाही केला गेला होता त्यामुळे अगदी पण पाहतोय विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावला. डॉट बॉल इथून पुढे शेवटचा बॉल इथून पुढे बाकी असेल. 5 मध्ये 11 धावसंख्येवरती बॅटिंग करतात सुजल पवार. सुमित दावद 6 मध्ये 12 बनवलेत. लास्ट बॉल शेवटचा बॉल तो सुद्धा आपण पाहतोय डॉट स्वरूपाचा. फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केला रोहित गंभीर यांच्या माध्यमातून. चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली आहे आणि बघता बघता षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 23. पुन्हा एकदा आपण जाणार आहोत स्क्रीन वरती जिथे आपण ब्लॉग हा कंटिन्यू करणार आहोत. यस आपण पाहतोय डीसे वाळा यांची आपण पाहतोय मायरा ऑन स्क्रीन आपला पाहायला मिळते. नंतरला आमचे कॉमेंट्री बॉक्स मध्ये हर्षद सरांनी सुरुवात केली. त्यानंतरला संजय दामने राहुल बक्कम आणि त्याच वेळेला सरपंच आपण पाहतोय बॉडी दाखवतायत आपली फिट आहेत. फिट अँड फाईन. नंतर गुमतोय हे दृश्य टिपलं गेलंय. नंतर यस बान अध्यक्ष आमचे राहुल बक्कम आणि डीजे वाला ऑपरेटिंग वरती आपल्याला बाण मिळतात. मंगू जाधव पाहतोय खेळपट्टीची शहानिशी करताना आपला बाण मिळतात. बेल्स घेतल्यानंतर हर्षलजी सरांनी आणि खूप सारी धमाल मस्त आपण पाहतोय. हे खऱ्या अर्थानं करणं फार गरजेचं आहे. जिथे आपण पाहतोय एन्जॉय करत स्पर्धा पण केली पाहिजे. केदार जाधव पण पाहतोय. आमचे अंपायर्स देखील आपण पाहतोय एन्जॉय करतात ही स्पर्धा. नंतरला कॉमेंट्री बॉक्स मध्ये आम्ही देखील आणि ज्यावेळी लागतो म्हणतोय डिनर सुद्धा आमचे संपूर्ण कमिटी मेंबर्स आणि नो कमेंट्स पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पाहतोय जिथे आपले हे संपूर्ण टीम का तिघे जण आपण पाहतोय चर्चा करतायत आणि चहाचा आनंद. खूप सारी थंडी आपल्याला पाहायला मिळाली कालच्या दिवसभरामध्ये आणि अध्यक्ष अंदाज जो भावनिक क्षण आपण पाहिला शंतनू महाडिकचा. जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. मॅचला सुरुवात होईल. बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय मार्क्स गतीब दाखल झालेत. 23-0 सध्याची परिस्थिती. टीमचा कॅप्टन मार्क्स गतीब दाखल झालेत षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. पहिला बॉल एकदम बातम्या स्लोवर बॉल होता त्याला पिक करायचं होतं परंतु फिल्डर वेगाने आलाय. चांगली फिल्डिंग. डायरेक्टचा प्रयत्न राहिला होता परंतु 2 धावा अगदी आपण पाहतोय कंप्लीट केल्यात. चांगली रनिंग मैदानाच्या आतमध्ये परंतु फिल्डिंगही खूप चांगली झाली तिथे. समोर बॉल पडला होता. अडवणं तेवढं सोपं नव्हतं. बॉल अडवलं गेलं फिकी केली. त्यानंतरला 2 धावा मैदानाच्या आतमध्ये टीमची धावसंख्या पुढे चालल्या 25 आकड्यावरती 25. 25-0 आपण पाहतो सध्याची परिस्थिती. या आपण पाहतोय पुन्हा एकदम पाहतोय चेंज ऑफ द पेस मैदानाच्या आतमध्ये धीम्या गतीनं लेग बायच्या स्वरूपामध्ये इशारा अंपायरचा येतोय आणि एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे आपल्याला पाहायला मिळते. टीमची धाव संख्या पकडून पाहायला मिळते 26 आकड्यावरती 26 ऑन बोर्ड. अद्यापर्यंत पाहतोय पहिल्या मॅच मध्ये देखील दोन्ही बॅटर्स आपण पाहतोय नॉट आउट राहिले होते. याही मॅच मध्ये सुरुवात चांगली झाली आहे. पार्टनरशिप या दोघांची अद्यापर्यंत खूप चांगली राहिली आहे. 26 धावा पाहायला मिळतात. यावेळी पण पाहतोय थोडीशी दिशा खराब आहे. बाहेरच्या दिशेने बॉल मार्गस्थ झाला आणि इथून पुढे एकदम पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे आपल्याला तनबार मिळाला. 27 धावा 11.57 सरासरीनं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सुरू आहे.
षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदम बातवे माच कधी यांचा हा स्टॉक बॉल आहे एकदम बातवे खूप सुरुवातीला बॅट येते आणि त्यानंतर बॉल अगदी सावकाशरित्या पण विकेट किपरच्या हातामध्ये मार्गस्थ होताना पाहायला मिळतात स्लोवर पण असताना तेवढंच पण असं सेम ऍक्शन मध्ये आणि माच यांच्याकडे खूप सारा अनुभव आहे आज मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा दाखवत आहेत षटकातील पुढचा बॉल 27-0 कोलाट टाकलाय समोरच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न राहिलाय सिंगल घेतली आहे उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार देखील माच कतिब यांना मानगाव प्रीमियर लीग मध्ये मिळालाय त्यामुळे खूप सारा अनुभव आहे एमपीएल चा आता पुन्हा एकदा कॅप्टनच्या भूमिकेमध्ये 28-0 सध्याची परिस्थिती 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी असणार आहे पुढचा बॉल ओव्हरपीस त्याच्यावरती गेले आक्रमण बॉलला पाठवलंय डीजे बाळा स्टँडच्या दिशेने बाउंड्री लाईनच्या पलीकडे खूप वेळानंतर व्हेरी मच निडेड षटकार एकदम होत आहे ऍक्शन प्ले मध्ये ज्या वेळेला बॉलला पिक केलं आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर टिक केलंय 6 धावांसाठी यावेळेला पटका बसलाय हवेमध्ये बॉल एजंट टेकन बॅटर हॅज बीन डिपार्ट्स फर्स्ट विकेट डाऊन धक्का क्रमांक पहिला इथून पुढे सुमित आवत मैदानाच्या बाहेर विकेट सोबत सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू अनावर झाले होते असा तो भावनिक क्षण आपण पाहतोय स्क्रीन वरती खूप चांगले एफर्ट्स त्याचे होते नंतर सगळं आटल्यानंतर जवळपास रात्री 3 वाजले होते आणि त्यानंतर मग आमच्या कमिटीची धमाल मस्ती तुम्ही पाहू शकता ऑन स्क्रीन आपण दाखवले जात आहेत खूप सारी मजा मस्ती आणि त्याच वेळेला आमचे सगळे कमिटी मेंबर अगदी एन्जॉय करतायत त्याच वेळेला एकदम पाहतोय या पुढील हे सगळे क्षण चला पुन्हा एकदा आपण जाऊयात मैदानाच्या आतमध्ये टप्पा पडलाय विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एक डॉट बॉल षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली बाउंड ट्रॅक वरती नावे गावाला बिलॉंग करत असताना रोहित गंभरे आपल्याला पाहायला मिळत आहेत कोलाट टाकलाय समोर आपण पाहतो उडवला गेलाय फिल्डर आपल्याला बाल मिळत आहेत लॉंग ऑफच्या दिशेने जास्त काय मिळणार नाही सिंगल इथून पुढे आपल्याला मिळताना बाल मिळते न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत बांदरे गावाला बिलॉंग करणारे नितेश मालोरे बॅटिंग एंड वरती पण पाहतोय कोलाट टाकलाय ऑन साइड ला पण पाहतोय भिरकावलाय खेळाडू येईपर्यंत वाघा फिल्डिंग राहिले वाघ आणि श्वा अप्रतिम दर्जाची एकदम पाहतोय खूप वेगाने धावत आले बॉलला अडवलाय आणि जवळपास खूप साऱ्या धावा आपल्याला बाहेर मिळत आहेत खूप सारी चांगली आपल्याला फिल्डिंग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बाहेर मिळते 2 धावा घेतल्या गेल्या त्यांची धावसंख्या आपण पाहतोय दुबईच्या मदीना 37 आकड्यावरती त्याच वेळेला एकदम पाहतोय टप्प्याचा बॉल कव्हरच्या दिशेने बॉल मार्क झाला एक सिंगल ते घेते दुहेरीचा प्रयत्न डेंजर हेड कडे बॅटर आपण पाहतोय नितीश परंतु खूप वेगानं थ्रो थोडासा उशिरा आला आणि त्यानंतर एकदम पाहतोय विकेट किपरच्या आतमध्ये ही पर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आल्या टीमची धावसंख्या पुढे चालली आहे ती म्हणजे अर्थात 39 आकड्यावरती 39 ऑन बोर्ड सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये राईट मोर द विकेटने पुढचा बॉल फुल टॉस त्याच्यावरती दाखवली दिशा बॉलला पाठवले डीप बॅकवर्ड स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे नो बॉलचा कॉल आलाय त्याच्यावरती धावा मिळतील 4 चौकार
आपण आतमध्ये या. खूप सारी पार्किंग आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फ्री हिटचा बॉल होता आणि त्यामुळे बॅटर तिथे सेफ असतील. एक सिंगल मिळेल. टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 45 आकड्यावरती. 45 ऑन बोर्ड आपण पाहतोय. पुन्हा एकदा मी आपलं लक्ष वेधतोय. ऑटो रिक्षा तिथे पार्क केल्यात. आपण कृपया करून थोडस पुढे घ्या, अन्यथा आतमध्ये ना खूप सारी पार्किंग आहे आपल्याकडे. थोड्या वेळापूर्वी आपण पाहतोय खूप मोठा अपघात तिथे झाला होता. यस, आणि स्पर्धा आपली आहे. स्पर्धा आपल्याला सुखरूपरित्या पार पाडायची आहे. कोणताही गालबोट लागणार नाही याची देखील आपण काळजी करणार आहोत. त्यामुळे विनंती असेल पुन्हा एकदा ऑटो रिक्षाचे आपण ड्रायव्हर कुठे असाल आपण कृपया करून आपल्या गाडीसोबत जा आणि त्यानंतर लागतो पाहतोय त्या कृपया करून साईडला करा. यावर पाहतोय आकू डब्याचा बॉल. पुन्हा एकदा फटका बसलाय. कॅश ड्रॉप झाली आहे. खूप कॅश आपण पाहतोय ड्रॉप या स्पर्धेच्या माध्यमातून. फेकी करतील थोडीशी तीही खराब बार मिळते आणि बघता बघता खूप सारा धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला घेताना बार मिळतात. 3 धावा आपल्याला धावपकावरती पाहायला मिळतील आणि 3च्या मध्ये टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 49 आकड्यावरती. 49 ऑन बोर्ड. परंतु सगळ्यात महत्वाचा क्षण म्हणजे तो आता ब्लॉक मध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा आपण स्क्रीन कडे आपण सगळ्यांच्या नजरा वळव्यात आणि तो ब्लॉकला होईल सुरुवात. जे आमचे कमिटी मेंबर्स आपल्याला करायला विसरू नका. बाय. नमस्कार मित्रांनो, मी क्रिकेट समालोचक हर्षल मुंडे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन मिनी ब्लॉग मध्ये. निघालो मानगावला जायला, ते मायाशी रेस लावत होते. त्यांना वन साइड हरवलं. 49 ला एक अबुग्ध बंबातोय सध्याची परिस्थिती. 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. या षटकानंतर आपण तो ब्लॉग आपण दाखवूयात, कारण की खूप सारे इंटरेस्टिंग गोष्टी त्यामध्ये आहेत. त्यामुळे एकदम दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आमच्या कमिटी मेंबरची मजा मस्ती. परंतु आता सध्याच्या घडीला मॅच फार इम्पॉर्टंट आहे. जमेत मैदानाच्या आतमध्ये प्रणित गावडे आपण पाहतोय. डावकुऱ्याचा वेगवान गोलंदाज. एक सिंगल घेतली. दुहेरीचा प्रयत्न वेगानं झालाय. एकदम पाहतोय चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. वडगाव गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू खूप कमी वयामध्ये खूप साऱ्या स्पर्धा आपल्याला सध्याच्या घडीला खेळताना पाहायला मिळते. गेल्या वर्षी देखील आपण पाहिलं श्रीवर्धनच्या वलवटी या स्पर्धेमध्ये देखील आपण ऍज आयकॉन म्हणून प्रणित आपल्याला तिथे पाहायला मिळाला होता. आणि मानगाव प्रीमियर लीग मध्ये देखील रॅपिड मोरबाच्या टीम्स कडून सातत्याने खूप चांगला परफॉर्मन्स त्याने दिलाय. यावेळी आपण पाहतोय वर्णी लागली आहे ती म्हणजे एमजी वॉरियर्स आणि अरुण आईस्क्रीम पार्लर या टीमच्या वतीनं. 51-1 सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. इथून पुढे 11 बॉलचा खेळ बाकी आहे. मागच्या मॅच मध्ये जवळपास 80 धावा बनवल्या होत्या या टीमने. आता मात्र 51-1. हो काय फटका खेळलाय. ऑन साइडला पाहतोय भिरकावलाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे स्क्वेअर लेगला क्लिअर करत असताना एकदम दर्जेदार दर्शनीय षटकार. यावर मातोय बॅटची कडा घेतली आहे. पाठीमागच्या दिशेने बॉल मार्ग झालाय. एक सिंगल इथून पुढे आपल्याला जाताना बॉल मिळते. खूप चांगली बॅटिंग आपल्याला सुजलच्या मधून बॉल मिळाली. पहिल्या मॅच मध्ये देखील खूप चांगली कामगिरी केली होती. याही मॅच मध्ये 14 चेंडूमध्ये 25 धावसंख्येवरती खेळतोय. नितेश मालोरे आपण पाहतोय 4 चेंडूमध्ये 9 धावसंख्येवरती खेळतोय. टीमची धावसंख्या 58-1. 3 बॉलचा खेळ झाला. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती आहे. शेवटचे 9 बॉल हे फार इम्पॉर्टंट असतील. फर्स्ट इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सुरू आहे.
पुढे आल्यात, पायाचा वापर केला गेला होता, समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवले गेले, लॉंग ऑफला फेकी करतील तोपर्यंत सिंगल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीची बॅटिंग सध्याच्या घडीला आपण पाहतोय. पुढचा बॉल, खोलातला बॉल, हेलिकॉप्टर पण पाहतोय, समोरच्या दिशेने लँड केला, वन बाउन्स लॉंग वन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पवारची पुन्हा एकदा पॉवरफुल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चौकार. अगदी महत्व आहे. इथून पुढे चौकाराला टीमची धावसंख्या 63 एक सध्याची परिस्थिती. यावर महत्व फटका बसलाय, परंतु बॅकएंड एरिया मध्ये बॉल मार्ग होताना बाहेर मिळतात. सिंगल तरी घेतली गेली आहे, थांबवलं गेलंय, सुजलने कॉल दिलाय. अजून खूप सारे चेंडू येणं बाकी असणार आहे. 6 बॉल संख्या इथून पुढे बाकी असणार आहे. टीमची धावसंख्या आपण बाहेर मिळते 5 षटकांच्या अखेरीस 64 ला 1 आपण पाहतोय. आणि इथून पुढे आपण आता जाणार आहोत पुन्हा एकदा. तू बोलते कॉमेंटेटर आहेस, जाऊ दे. मग काय देसाई सर बोलतात मला ब्लॉग मध्ये घे, तुझ्या चॅनलला फॉलो आणि लाईक करायला सांगतो. बोलो माझा ना स्क्रीन मध्ये आपण पाहतोय आपला व्लॉग सध्याच्या घडीला सुरू आहे. एकदम महत्व इथून पुढे जो शेवटचे मुवमेंट असतात, जे कॉमेडीचे बॅकस्टेज आपण पाहतो, ते फार इम्पॉर्टंट आहेत. ते आपल्याला पाहायला मिळतील. मोठा विषय चालू होता, बोलो यांचा विषय चालू असतो ते आपल्याला. एकदम पाहतोय मिस्टर हर्षल मुंडे 26 खूप चांगली कामगिरी करतायत. कॉमेंट्री असेल, त्यासोबत ब्लॉग असेल, सध्याच्या घडीला चर्चेमध्ये आहेत आणि खूप सारे व्ह्यूज त्यांना मिळत आहेत. खेळाडूसाठी डोळे भरले होते. विनंती असेल आपण सगळ्यांना की आपण युट्यूब वाहिनी ओपन करा, मिस्टर हर्षल मुंडे 26 या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. खेळला आणि मग जवळपास 700 सबस्क्रायबर आहेत. आपल्याला त्यांना या मानगाव प्रीमियरच्या वतीनं 1000 सबस्क्राईबचा टप्पा आपण या स्पर्धेच्या निमित्ताने आपण त्यांना गिफ्ट करूयात. आजच्या सगळ्या मॅचेस संपल्या तर सगळे आयोजक खुश होते आणि मग ही खरी मजा आहे. आनंद मजा यानंतर एकदम बातवे खूप सारी मजा आपल्याला ब्लॉग मध्ये आपल्याला पाहायला मिळते. सगळे बोलायला लागले झोपायला जायच्या आधी एक मोठा सन्मान झाला पाहिजे. मग बघा सन्मान. येस, पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये थोडस वाट पाहावी लागणार आहे. या पाहतोय समोर टोकलाय, हो फिल्डरच्या बघाच्या बाहेर, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड गेला फटका, आउट ऑफ द पार्क, मॅक्सिमम सिक्सर. हर्षल मुंडे दादा यो कॉमेंट्री क्षेत्रात किंग हायर, त्याच्या नावात दम हायर. हे आपण गीत ऐकलं ते म्हणजे मिस्टर हर्षल मुंडे सरांचं. मानगाव प्रीमियर लीग यांच्या वतीनं प्रत्येक 50 साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहेच, परंतु महेंद्र शेठ वाडवल यांच्यामधून देखील आपण पाहतोय 1000 रुपयाचा गेला काल सुद्धा आणि 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला आणि येणार प्रत्येक जो 50 मारेल त्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ऑलमोस्ट 2000 आपण कॅश प्राइज देणार आहोत. हो, याही वेळ महत्व आडव्या बॅटिंग करण्याचा प्रयत्न, समोर आपण पाहतो टीम मध्ये प्रोटेक्शन ठेवले गेले, फेकी करतील तोपर्यंत सिंगल तर मिळाले. सिंगल वरती इथून पुढे आपण पाहतोय थांबावं लागणार आहे. मॅच कडे इथून पुढे आपण जाणार आहोत. टीमची धावसंख्या 71 ला 1 आपण पाहतोय. 2 बॉलचा खेळ झालाय, 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय कुशल तायडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. षटकातील पुढचा बॉल, हो याही वेळ आपण पाहतोय ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न. नितेशला माहिती आहे स्ट्राईक सध्याच्या घडीला सुजलकडे ठेवणं हे फार इम्पॉर्टंट आहे. ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय, इन फॉर्म बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीमची धावसंख्या 72 ला 1 आपण पाहतोय. 72 लास्ट 3 बॉल, फर्स्ट इनिंगचा खेळ आपण पाहतोय. पुढचा बॉल, बॅटची कडे घेतली आपण पाहतोय. वास कदीब्यांची चांगली झेल आपल्याला मिळते आणि अखेरकार आपण पाहतोय सुजलच्या पारीचा होतोय अंत, परंतु जाता जाता मैदानाच्या बाहेर तो अगदी आपण पाहतोय टीमला हॅप्पी करून चाललाय. ज्या पद्धतीने बॅटिंग केली त्याने सुजलने एकदम पाहतोय 18 चेंडू मध्ये 37 धावसंख्या बनवली. एकदा जोरात टाळ्यांचा गजर आपण करूया सुजलसाठी. काय बॅटिंग केली 18 मध्ये, 19 मध्ये 37 आपलं